नमस्कार मित्रांनो, 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागला। त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चा फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडून आलेले संदीपान भुमरे यांची होताना दिसत आहे। त्यामागचे पहिले कारण म्हणजे येथे त्यांच्या हक्काचा पैठण विधानसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या मतदारसंघात नसल्याने त्यांच्या हक्काचे मतदान त्यांना मिळाले नसले तरी पण एवढी मोठी लीड त्यांनी घेतली। दुसरे कारण म्हणजे त्यांना विधानसभा निवडणुकीचा अनुभव असला तरी लोकसभा निवडणुकीचा अनुभव नसताना बी त्यांनी हा विजय प्राप्त केला। तिसरे कारण म्हणजे त्यातच त्यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली होती तरी पण संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढून हा विजय मिळवल्यामुळे त्यांची चर्चा होत आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यापैकी ते एकटेच महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आले आहे। बाकीचे 7 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले, त्यामुळे पण ते या चर्चेत जास्त आलेले आहेत। संदीपान भुमरे यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत, त्यामुळे ते यश आल्यानंतर हुरळून जात नाही। यश मिळवल्यावर डोक्यात हवा जाऊन द्यायची नाही आणि पराभवाने खचून जायचे नाही, असे साधं सोपं त्यांचं गणित आहे। त्यामुळेच ते सातत्याने निवडून येत आहे। 5 वेळा विधानसभेवर निवडून आलेले संदीपान भुमरे हे ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते। त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये पण कॅबिनेट मंत्री होते। अत्यंत संघर्ष करत त्यांनी कॅबिनेट मंत्री पदापर्यंत मजल मारली आहे। संदीपान भुमरे यांच्या या राजकीय प्रवासावर थोडक्यात मी तुम्हाला माहिती देणार आहे। संदीपान भुमरे यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे। छत्रपती संभाजीनगर लोकसभा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांना गेल्या 2.5 वर्षापासून संधी मिळाली आहे। या काळात त्यांनी जनसंपर्क वाढवला, G20 परिषद कमी वेळेमध्ये यशस्वी करून दाखवली। या काळात संपूर्ण छत्रपती संभाजीनगरचे चित्र त्यांनी बदलून दाखविले। शहरातील प्रत्येक उड्डाणपूल स्वच्छ करून तेथे सुशोभीकरण करून दाखवल्यामुळे या काळात छत्रपती संभाजीनगरच्या जनतेचा विश्वास त्यांनी मिळवला। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबरच भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती त्यांच्या मागे उभी होती। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी देखील संदीपान भुमरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे त्यांना फायदा झाला। त्यांनी कधीही विरोधकावर वैयक्तिक टीका केली नाही। उलट ते विरोधकांना सतत म्हणत होते की तुम्हाला विरोध करायचा ना, बिंदास करा, पण तो फक्त निवडणुकीपुरता करा। आता मला मंत्रिपद मिळाले, त्याचा तुम्ही फायदा घ्या, आपल्या गावाचा तालुक्याचा विकास करून घ्या। मी तुम्हाला विकास निधी कधीच कमी पडू देणार नाही। तसेच छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला ठाम खात्री झाली की हाच उमेदवार असा आहे की तो संपूर्ण शहराचा विकास करू शकतो, त्यामुळेच एवढी त्यांना लीड मिळाली। कोण आहे संदीपान भुमरे? संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत। भुमरे यांचा जन्म 13 जुलै 1963 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथे एका शेतकरी घरात झाला। त्यांचं शिक्षण इयत्ता 10वी पर्यंत झालं। त्यांना 1 मुलगा आणि 2 मुली आहेत। शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय। 1995 पासून ते पैठण मतदारसंघातून सलग 5 वेळा ते विधानसभेवर आमदारकी पदी निवडून आले आहेत। ठाकरे आणि शिंदे कॅबिनेटमध्ये त्यांच्यावर फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचे मंत्री आहेत। ज्या कारखान्यात जे स्लिप बॉय म्हणून होते त्याच कारखान्याचे चेअरमन सुद्धा झाले। संदीपान भुमरे यांना सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करावा लागला। सुरुवातीच्या काळात त्यांनी पैठणमधील संत एकनाथ सहकारी कारखान्यात स्लिप बॉय म्हणून काम केले। विशेष म्हणजे ज्या कारखान्यात त्यांनी स्लिप बॉय म्हणून काम केले, पुढे त्याच कारखान्याचे चेअरमन झाले। सध्या या कारखान्याचे चेअरमन त्यांचे पुत्र विलासबापू भुमरे आहे। त्यांनी या लोकसभेला कमी वेळेत संपूर्ण मतदारसंघात संपर्क केला। जबरदस्त नियोजन केल्यामुळे त्यांची पण चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे। बापू म्हणजे नियोजन आणि नियोजन म्हणजे विजय, अशी पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे। त्यांनी पण आपली वेगळी ओळख पैठण तालुक्यामध्ये निर्माण केली आहे। त्यांना पैठण तालुक्यातील जनता भावी आमदार म्हणून पाहत आहे। शिवसेनेची शाखा पासून संदीपान भुमरे यांनी नवीन इनिंग सुरू केली होती। कारखान्यात काम करत असताना त्यांनी 1998 मध्ये पाचोडमध्ये शिवसेनेची शाखा स्थापन केली आणि राजकीय इनिंगला सुरुवात केली। 1989 मध्ये पाचोडमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली। त्यानंतर अवघ्या 3 वर्षात त्यांनी पंचायत समितीचे उपसभापती पद मिळवले।
त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच 1993 मध्ये ते संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक झाले. छगन भुजबळ यांनी शिवसेनेची बंडखोरी केली होती. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार बबनराव वाकचौरे यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे 1995च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कोणाला द्यायची हे शिवसेनेत ठरत नव्हते. शिवसेनेचे नेते दिग्गवंत मोरेश्वर सावे हे बाहेरचे उमेदवार असल्याने त्यांच्या नावाला विरोध होत होता. त्यामुळे भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली. भुमरे यांनी ही निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी 1999 आणि 2004च्या निवडणुकी जिंकली. संपूर्ण पैठण तालुका त्यांनी शिवसेनामय केला. सलग 3 वेळा निवडून आल्यानंतर भुमरे यांचा विजयी रथ राष्ट्रवादीचे संजय वाकचौरे यांनी रोखला. 2009च्या विधानसभा निवडणुकीत वाकचौरे विजयी झाले आणि भुमरे यांना 5 वर्षे घरी बसावं लागले. मात्र या काळात भुमरे यांनी मतदारसंघ बांधणीवर जोर दिला आणि पुढे 2014 आणि 19ची निवडणूक सहजपणे जिंकली. संदीपान भुमरे हे 2019च्या विधानसभा निवडणुकीत पैठण मतदारसंघातून दणदणीत मतांनी विजय झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे दत्ता गोरडे यांचा 14,139 मतांनी पराभव केला होता. तसेच माननीय नेते संदीपान भुमरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. तसेच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट नक्की करा.